दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा बरळीच्या NSCI डोममध्ये आज पार पडलेला आहे। या मेळाव्यात एका शिवसैनिकानं झपाटलेला या मराठी सिनेमातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा तात्या विंचू यांचे होर्डिंग घेऊन अभिनेते महेश कोठारेंचा निषेध नोंदवला। या संदर्भात या कार्यकर्त्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी उदय जाधव यांनी। मुंबई महापालिका निवडणूक आता जवळ येऊ लागलेली आहे आणि तसंच सर्वच पक्षांचे नेते आणि सर्वच पक्ष तयारीला लागलेत निवडणुकीच्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील आज मुंबईतल्या NSCI डोम येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या निर्धार मेळाव्यामध्ये शिवसैनिक तर मोठ्या संख्येने आलेलेच आहेत। त्याचबरोबर एका शिवसैनिकाने आपण इथं पाहू शकतो की तात्या विंचू यांचं पोस्टर जे आहे ते इथं आणलेलं आहे। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलेलं आहे की महेश कोठारे मराठी अभिनेते आणि त्याचबरोबर ते सिने निर्माते देखील आहेत, त्यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचा एक निषेध म्हणून इथे तात्या विंचूचं पोस्टर जे आहे ते इथं आणण्यात आलेलं आहे। त्यांना नेमकं काय म्हणायचं आपण ते त्यांच्याकडे जाणून घ्या। आपल्यासोबत आहेत ते शिवसैनिक। तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि पोस्टरमध्ये नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? माझं नाव जय महाराष्ट्र। सर्वांना निर्धार मेळाव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी विरारमधून येतो आहे। आजच्या ज्या तारीखमध्ये जे मराठी नेते जे आमच्या मुले पुढे आलेत त्यांच्यामुळे त्या गुजराती माणसं कोण बघत नाही मराठी पिक्चर, पण आज जे महेश कोठारे जे वैयक्तिक केलं मराठी माणसासाठी, आज आम्ही मोदींचं बघता। तुम्ही असाल तुमच्या मोदीचं बघता तर तुम्ही गुजरातमध्ये जाऊन राहा, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा काही हक्क नाही। आम्ही मराठी माणसांनी तुम्हाला पुढे आणलं आहे आणि याचा त्या निषेध म्हणून मी तुमचा एक तात्या विंचूच्या हिशोबात म्हणून तुम्हाला एक निषेध करतो। आपण म्हणतो की महेश कोठारे यांचा निषेध करणारं होर्डिंग जे आहे ते इथं आणण्यात आले। त्यांचा प्रसिद्ध जो चित्रपट आहे त्या चित्रपटातील एक प्रसिद्ध हे पात्र आहे, कॅरेक्टर आहे तात्या विंचू। तर तात्या विंचूचंच इथे एक पोस्टर दाखवून त्यांनी एक निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे। एकूणच महेश कोठारे यांच्या वक्तव्याचा समाचार जो आहे स्थानिक शिवसैनिक जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।